आज ना तुमच्यासोबत हानीचं सकाळचं रुटीन शेअर करतो आणि मी तिला सकाळी उठले की काय खायला देतो तेच सांगतो। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, हानी तर माझ्यासोबत जल्दीच उठते, त्याच्यामुळे सकाळी तिने अगोदर उठले की तिला थोडंसं मखाना रोस्ट करून देतो, त्याच्यामध्ये मीठ मिरची टाकून। जास्त काय मीठ मिरची टाकत नाही, फक्त थोडंसं टाकतो म्हणजे तिला खायला पण टेस्ट लागेल त्याच्यामुळे। आणि हानी पण खूप जास्त आवडीने खाते, पण मी तिला रोज रोज एकच मखाना देत नाही, सकाळी उठले की दुसरं काहीतरी पण टिफिनला करून देतो, कधी कधी हे पण देतो। मॅडम खात बसली होती तोपर्यंत मला पटकन देव पण दिवायचे होते, त्याच्यामुळे अगोदर देवाचा तांब्या दिवायचा। आणि हो, मी ना देवाचा तांब्या पितांबरीनं घास, कारण का पितांबरीनं कोणत्या पण तांब्याची वस्तू घासली की हलकं होते, म्हणून माझी मम्मी सांगितली होती। तेव्हापासून मी पण देवाचा तांब्या लिंबूनच घासतो, आणि खरंच लिंबून पण घासली की एकदम भारी आणि एकदम पितांबरीनं घासल्यासारखं तांब्या निघते। जर तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही पण एक बार नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। मग लगेच देवाची पण पूजा केलं होतं आणि देवाची पाया पडलो होतो आणि खाली बसली होती, तिला पण देवाची पाया पडू घातलं होतं आणि देवाचं पण तिला टीका लावलं होतं। आज ना आम्ही मायले की पण ड्रेस सेम घातल्या होत्या। खरंच ना दिवस किती जल्दी निघून जातात काही कळतच नाही। ड्रेस मी हानीला 4 महिन्याची होते तेव्हा घेतलं होतं, तिचे फोटो काढायचं होतं म्हणून मी फर्स्ट टाइम हे ड्रेस घेतलं होतं तिला। पण बघता तर हानी 1.5 वर्षाची झाली, पण हे ड्रेस तिला लेव घालले की लहानपणीचीच आठवण येते। आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी आणि आता थोडं चालाय पण शिकली बरं का। आणि तुमच्या हानी चालायला थोडंसं लेटला शिकली, पण म्हणतात बघा लेट पण थेट तसंच आहे बरं का हानीचं पण। मग संध्याकाळी सगळ्यांसाठी मस्त असं ढोकळा केलं होतं। मी ह्याच्या अगोदर फर्स्ट टाइम ढोकळा केलं होतं, पण मला काहीच जमलं नव्हतं, पण ह्या वारीला केलं तेव्हा थोडंसं जमलं होतं, पण अजून मला जरा ढोकळा जमलं नाही वाटते, कारण का माझं ढोकळा जरा डब्याला चिटकलं होतं, ते कशामुळे चिटकले काही कळालंच नाही। जर तुम्हाला कोणाला तर माहित असेल कशामुळे चिटकलं असेल तर मला एक बार कमेंट करून नक्की सांगा। मग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, माझ्या